नमस्कार मंडळी, सरोज वनमध्ये मी स्वागत करते. ही 26 जानेवारीची पूर्वसंध्या आहे, म्हणजेच 25 जानेवारीची संध्याकाळ आहे. रंगारंग कार्यक्रम चालू आहे. मी रिलायन्स टाउनशिप नागोठणे या ठिकाणी राहते, त्यामुळे या टाउनशिपमध्ये संध्याकाळी म्हणजे संध्या फेरी झाल्यानंतर रंगारंग कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लहान मुली, लेडीज क्लब, CSFचे जवान आणि इतर कुणाला जर परफॉर्मन्स करायचा असेल, एम्प्लॉईज क्लब त्यांच्यातर्फे छान रंगारंग कार्यक्रम होतो आणि तो रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर मग खाऊचं वाटप केलं जातं आणि मग नंतर इतर आपल्या आपल्या घरी जातात. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही देखील कार्यक्रम बघायला गेलो आणि कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मंदिराला भेट द्यायचं ठरवलं. टाउनशिपमध्ये नागोठणे या ठिकाणी रिलायन्स टाउनशिपमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर मला तुम्हाला दाखवण्याची खूप इच्छा होती आणि आज योगायोगाने तो योग आला आणि कार्यक्रम संपल्यानंतर डायरेक्ट आम्ही मंदिरामध्ये आलो. चप्पल बूट रिमूव्ह केल्यानंतर आम्ही आता मंदिरात जातो आहे आणि मंदिराचा एरिया अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि असा मनमोहक असा आहे. सगळीकडे छान लॉन लावून दिव्यांची रोषणाई केलेली आहे. ॲक्च्युली 9 वाजेला बंद होऊन जातं हे मंदिर, पण आम्ही रिक्वेस्ट केली सिक्युरिटी गार्डला की मला आतमध्ये जायचं आहे आणि त्यांनी बिचाऱ्यांनी मान्य केलं आणि मी तुम्हाला हे मंदिर दाखवू शकले. आणि आता एकाच ठिकाणी सगळ्या देवतांच्या मूर्त्या आहेत आणि सगळे मंदिर आहेत आणि विशेष म्हणजे हे मंदिर 2-2.5 वर्षामध्ये अगदी त्यांनी का बांधलेलं आहे. रेडीमेड असं त्यांनी ते पार्ट आणलेले आहे आणि ते फक्त ते पार्ट त्यांनी बसवले आणि छान सुंदर असं सुबक कोरीव काम या मंदिरामध्ये आहे. व्हाईट संगमरवरनी हे मंदिर बनवलेलं आहे आणि राजस्थानहून त्यांनी ते सगळे पार्ट मागवलेले आहे. सुरुवातीला दत्ताचं तुम्हाला दर्शन होत आहे. दत्ताचं दर्शन झाल्यानंतर आपण आतमध्ये मी आता दाखवणार आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे. बरेच जण लांबून लांबून इथे भेट देण्यासाठी येतात. इकडे साईबाबांचं मंदिर आहे, समोर दत्ताचं मंदिर, साईबाबांचं मंदिर आणि जसं जसं मी पुढे पुढे जात आहे तसं तसं मी तुम्हाला मंदिर दाखवेल. आणि आजूबाजूला जो परिसर आहे तो अत्यंत सुंदर, मनमोहक आणि लॉन छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं अशा पद्धतीने त्यांनी खूप सजवलेलं आहे. बरेच जण इथं रील्स बनवायला, शूटिंग करायला, लग्नाची वगैरे, गणपती बाप्पा वाढदिवसाची मोरया, शूटिंग मंगलमूर्ती करायला येतात. आणि मोरया. हे बाप्पाचं मंदिर आहे आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये आतमध्ये मूर्तीला कुंकू लावू देत नाही. जर तुम्हाला पूजा अर्पण करायची असेल तर ती मूर्तीला टच न करता अगदी साईडला तुम्हाला ते ठेवायला सांगतात. मूर्त्यांना टच होऊ देत नाही. जेव्हा मूर्त्या आणल्या होत्या तेव्हा राजस्थानवरनं लांबून त्या मूर्त्या मागवल्या होत्या आणि अगदी त्यांची प्राण प्रतिष्ठा खूप मोठा समारंभ झाला होता. सिद्धेश पण आहे, हे पहा सिद्धेश आहे, त्याचे बाबा आहेत. आणि आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर डायरेक्ट मंदिरामध्ये आलो. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की तुम्हाला हे मंदिर दाखवावं आणि एक ब्लॉग नक्की बनवावा. शंकरांचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिरांच्या समोरचा हा नंदी आहे. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः आतमध्ये शिवाय असं नमः. 2-3 पायऱ्या जाऊन उतरून मग नंतर शंकराची पिंड आहे. खूप छान वाटतं या मंदिरामध्ये बसल्यानंतर, आल्यानंतर. अगदी एकाच ठिकाणी सगळ्या देवांचं दर्शन होतं. आणि काही जर कार्यक्रम असला, आता गणेश जयंती येते आहे 1 फेब्रुवारीला, तेव्हा खूप मोठा कार्यक्रम होईल इथं. आणि शिवरात्रीमध्ये पण मोठा कार्यक्रम असतो. हो ना, करते ना. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोठा कार्यक्रम असतो. दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे पहा. दुर्गा मातेचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, माता की साईबाबांचं मंदिर आणि लक्ष्मी सरस्वती आणि असं यांचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे. शंकराचं तुम्हाला आता दाखवलंच. आणि अत्यंत सुंदर असं घुमट आहे वरती, छान झुंबर लावलेलं आहे. आणि हे आहे श्रीरामाचं मंदिर आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. आणि आतमध्ये एंट्री नाही आहे, पण लांबूनच आपण दर्शन घेऊ शकतो. त्यांनी जरा थोडंसं रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहे की मूर्तीला कुंकू लावू नका, पाणी मूर्त्यांवर ओतून त्यांचं स्नान घालवू नका वगैरे, असं काहीतरी तिथे लिहिलेलं आहे.
जय हनुमान लवकरात ज्ञान लवकर- गुण सागर, आणि जय हनुमानाचं कपीसती मंदिर आहे. लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय जय हनुमान. कपीसती लोक उजागर, रामदूत अतिलुत बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. जय हनुमान. छान. सगळ्या देवांचं इथे आलं की दर्शन होतं, मन खूप तृप्त होतं आणि इतकी छान शांतता वाटते ना या ठिकाणी आल्यानंतर. आणि आता तर ठीक आहे, रात्र झाली आहे, पण थोडा उजेड असताना किंवा 5 वाजेला हे मंदिर उघडतं. 5 ते 9 असा काहीतरी टायमिंग आहे. जर संध्याकाळच्या वेळेला आपण आलो तर खूप प्रसन्न वाटतं. अगदी लॉनवरती बसलं की अगदी दिवसभराचा शीण गेल्यासारखं वाटतं. आता मी दुसऱ्या रस्त्याने खाली उतरत आहे आणि अशा पद्धतीने यांनी ह्या ज्या जाळ्या आहे, या जाळ्या आजूबाजूला ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्यासुद्धा संगमरवरच्या आहेत. आणि या लॉन छान आहे ना? लॉनवरून मऊ चालल्यानंतर वाटत असेल ना खूप छान पायाला? असं समाधान वाव. वाटतं अगदी. आणि डोळ्यांसाठी देखील छान. खूप छान असतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी असते इथे वॉकिंगसाठी. हे पहा, मी तुम्हाला परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण रात्रीच्या वेळेला एवढं नाही. मी कदाचित मला वेळ मिळाला तर मी दिवसा देखील या मंदिराची शूटिंग तुम्हाला दाखवेल किंवा एखादा छानसा ब्लॉग करून दाखवेल. आम्ही आता दर्शन घेऊन घरी जात आहोत आणि गाडीने आलो होतो. सिक्युरिटी गार्डला जरा थोडंसं रिक्वेस्ट केली की आम्हाला जरा जाऊ द्या, शनिवार होता, हनुमानाचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. बाबा गाडी काढत आहे. बाबांनी गाडी काढल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आणि घरी जायला निघाल्यानंतर जरा थोडं आईस्क्रीम खावं म्हणून आईस्क्रीम घेण्यासाठी आम्ही रिलायन्स फ्रेशमध्ये जाणार होतो. आणि कदाचित वेळ मिळाला तर मी रिलायन्स फ्रेशमध्ये देखील शूटिंग करेल. आणि मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे मंदिर कसं दिसतं. मंदिराच्या बाहेर जिथे पार्किंग आहे, पार्किंगच्या इथून मी तुम्हाला दाखवत आहे. बाबांनी गाडी काढलेली आहे आणि रिलायन्स फ्रेशमध्ये आलो आहे. बटरस्कॉच फ्लेवर मी घेतलेला आहे. आणि दादा जो आहे त्याला देखील सांगितलं की तू देखील दादाला हाय पण कर. आणायचं का ब्लॉग मध्ये? हसतो आहे. दादा हाय कर. हाय करतो आहे. हाय. दादानी आईस्क्रीमचं बिल आम्हाला दिलेलं आहे. आणि घरी आल्यानंतर मस्त आईस्क्रीमवरती अगदी छान ताव मारला. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो आईस्क्रीमचा ते देखील सांगा. आम्ही बटरस्कॉच आणलेला आहे आणि बटरस्कॉचच आम्ही आणतो. आम्हाला हाच फ्लेवर आवडतो. आणि मस्त बाबांनी, मी आणि सिद्धेशनी तिन्हींनी ताव मारलेला आहे. दीदी तुम्हाला दिसत नाही आहे. दीदीचा NSSचा कॅम्प आहे. ती कॉलेजतर्फे 10 दिवसासाठी NSSच्या कॅम्पला गेलेली आहे. आणि आम्ही रंगारंग कार्यक्रम बघून मंदिरात जाऊन येताना आईस्क्रीम घेऊन आलेलो आहे. तिथेही आम्हाला खाता आलं असतं, पण तिथं न खाता आम्ही घरी घेऊन आलेलो आहे. फॅमिली पॅक आम्हाला बरा पडतो. आम्ही आणलं की 3-4 जणं मस्तपैकी त्या आईस्क्रीमवर ताव मारतो. या तुम्ही देखील खायला. बटरस्कॉचचा फ्लेवर आणलेला आहे. आणि नक्की मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो. माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.